नमस्कार मित्रांनो, आपण आज डिसेंबर 2024 ते जुलै 2025 पर्यंतच्या प्रमुख नेमणुका बघणार आहोत. इस्रोच्या अध्यक्षपदी डॉक्टर व्ही रामन यांची नियुक्ती झालेली आहे. स्वदेशी क्रायोजेनिक इंधनाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. स्वदेशी क्रायोजेनिक इंधनाचे प्रवर्तक इस्रोचे ते 11वे अध्यक्ष ठरले आहे. 10वे ते एस सोमनाथन. ठीक आहे. इस्रोबद्दल जर बघायला गेलं तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन स्थापना 15 ऑगस्ट 1969 झाली होती. इस्रोची मुख्यालय बंगळुरू येथे आहे. बंगळुरू कर्नाटक येथे. ठीक आहे. चला नेक्स्ट. तुहिन कांता पांडे यांची सेबीचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तुहिन कांता पांडे सेबीचे अध्यक्ष. भारतीय प्रतिभूती आणि नियामक मंडळ. तुहिन कांता पांडे 1997 बॅचचे तुकडीचे IAS अधिकारी आहेत. ते 11वे अध्यक्ष ठरले आहेत आणि यापूर्वी माधुरीपुरी बुच यांची त्यांनी जागा घेतली आहेत. सेबी विषयी जर बोलायचं गेलं तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं त्याचा फुल फॉर्म आहे. अर्थ मंत्रालयाच्या प्रशासकीय कार्यक्षेत्रात कार्यरत असतं ते. स्थापना 12 एप्रिल 1988 सेबीची स्थापना झाली. मुख्यालय मुंबईला आहे आणि सेबीची शिफारस केली होती GS पटेल समितीनं. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण. व्ही सुब्रमण्यम यांची मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी म्हणून निवड झालेली आहे. 23 डिसेंबर 2024 रोजी निवड झालेली आहे त्यांची. ते 9वे अध्यक्ष ठरले. त्याच्या आधी होते अरुण कुमार मिश्रा 8वे. आता व्ही सुब्रमण्यम मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष. मानवी हक्क आयोगाविषयी जर बोलायचं गेलं तर स्थापना ऑक्टोबर 1993 ची त्यांची. 1993. मुख्यालय नवी दिल्ली. कायदा मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 चा होता. त्याची जर रचना बघायला गेलं तर अध्यक्ष प्लस 5 सदस्य असतात. अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश असतात आणि पहिले अध्यक्ष होते रंगनाथ मिश्रा. ठीक आहे. नेक्स्ट बघू. संजय मल्होत्रा यांची RBIचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झालेली आहे. संजय मल्होत्रा RBIचे अध्यक्ष 11 डिसेंबर 1924. शक्तिकांत दास यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. रिझर्व्ह बँकेचे ते 26वे गव्हर्नर ठरले आहेत. कोण? संजय मल्होत्रा. तर RBIची जर माहिती बघायला गेलं तर स्थापना 1 एप्रिल 1935 RBIची स्थापना आहे. मुख्यालय मुंबई आणि शिफारस केली होती यंग हिल्टन आयोगाने 1926. कायदा रिझर्व्ह बँक कायदा 1934 आहे. विभागीय कार्यालय त्याचे कोलकाता, मुंबई, दिल्ली, चेन्नई. ठीक आहे. RBIचे प्रतीक आहे वाघ आणि पाम ट्री. तर मित्रांनो 1937 कलकत्त्याहून मुंबईला RBIचे स्थलांतर केले होते आणि 1949 राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश प्रताप सिंग यांची CRPF महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. अजय भूषण प्रसाद पांडे यांची आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मार्च 2025 पर्यंत 3 वर्ष राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून काम त्यांनी पाहिले होते. याच्या आधी ते मार्च 2025 पर्यंत राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आणि आता त्यांची आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे उपाध्यक्ष म्हणून, लक्षात ठेवा, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचा जर विचार केला तर मुख्यालय बीजिंग चीन येथे आहे आणि स्थापना 16 जानेवारी 2016 ची. सदस्य 110 आणि त्याची उद्दिष्ट आहे आशियातील आर्थिक आणि सामाजिक परिणाम एकत्रितपणे सुधारणे. ही जगातील दुसरी सर्वात मोठी बहुपक्षीय विकास बँक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघू आपण. न्यायाधीश दिनेश महेश्वरी निवृत्त. हे जे निवृत्त न्यायाधीश दिनेश महेश्वरी यांची 15 एप्रिल 2025 रोजी कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 15 एप्रिल 2025 रोजी कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी दिनेश महेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सोनाली मिश्रा या RPFच्या पहिल्या महासंचालक म्हणून नियुक्त झालेल्या आहे.
सोनाली मिश्रा. ठीक आहे. RPF म्हणजे रेल्वे संरक्षण दल. MP केडरच्या त्या 1993च्या IPS अधिकारी आहेत. मनोज यादव यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. लक्षात ठेवा, पहिली महिला आहे महासंचालक RPFच्या रेल्वे संरक्षण दल. RPF जर विषय बोलायला गेला तर स्थापना 1957ची आहे आणि मुख्यालय नवी दिल्ली. पराग जैन यांची रिसर्च अँड अनालिसिस विंग RNW संघटनेच्या प्रमुखपदी निवड झालेली आहे 1 जुलै 2025 रोजी. म्हणजे रॉच्या अध्यक्षपदी पराग जैन यांची निवड झाली आहे. रवी सिन्हा यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघू. 24 जून 2025 रोजी चीनच्या माजी उपअर्थमंत्री झोऊ जियाई यांची एशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यांची ओळख टायगर फायटर अशी आहे. भ्रष्टाचाराविरोधी भूमिकेमुळे त्यांना टायगर फायटर म्हणून ओळखलं जातं. किंवा UPSCचे अध्यक्ष डॉक्टर अजय कुमार यांची निवड झालेली आहे. OPSCचे अध्यक्ष अजय कुमार यांची निवड झालेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या काही महत्त्वाच्या नेमणुका होत्या. मित्रांनो, माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.